नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे स्नॅक ड्रायफ्रुट्स लाडू. आता हे स्नॅक ड्रायफ्रुट्स लाडू बनवणं खूप सोपं आहे. फक्त त्याचं प्रमाण लक्षात आलं पाहिजे. आता हे मी जे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊन लाडू एकदम छान बनवू शकता. खूप छान लागतात. आता मला लागतील त्या माझ्या आवडीचे ना ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहे. अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम मी बदाम घेतले, 250 ग्रॅम काजू घेतले, 250 ग्रॅम अंजीर घेतलेले आहे, 250 ग्रॅम पिस्ते घेतले, 100 ग्रॅम मगज बी घेतले आहे, सूर्यफूल बी घेतले आहे. त्यानंतर मी 100 ग्रॅम डांगराच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स घेतले आहे 100 ग्रॅम. चला तर मग आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपात भाजून घ्यायचे आहे. म्हणजे घेतलेले सर्व सुकामेवा आपल्याला तुपात भाजून घ्यायचा आहे. हे तूप मी घरगुती गावठी म्हणजे बनवलेलं असं गाईचं तूप वापरणार आहे इथे. तुम्हाला जे आवडेल ते तूप इथं वापरलं तरी चालेल. आणि इथे मी सर्व ड्रायफ्रुट्स म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता बदाम अशा पद्धतीने जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही. एकदम मीडियम असे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथं काजू पण भाजून घ्यायचे. काजू पण एकदम मीडियम असे खूप जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही. त्यानंतर पिस्ते घेतलेले आहे. पिस्ते पण एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये सुद्धा तूप टाकायचं आपल्याला. हे तुपात भाजल्यानंतर त्याचा एकदम वास छान येतो आणि खायला पण एकदम कुरकुरीत होते नंतर लाडू बनवून झाल्यानंतर. इथे मी मगज पण घेतले. मगज पण भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकता तुपातच भाजत आहे मी. ते पण जास्त लाल नाही होऊन द्यायचे आहे. त्यानंतर सूर्यफूल बी, मगज बी आणि पंपकिन सीड हे तुमच्या आवडीने घेतले तरी चालतील. हे भाजून झाल्यानंतर ते काढून ठेवायचे आहे एका बाजूला थंड का भाजून झाल्यानंतर ठेवायचे आहे. त्यानंतर इथे पंपकिन सीड घेतले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही म्हणजेच ते कडू लागू नये यासाठी म्हणत आहे मी, की जास्त काळे नाही होऊन द्यायचे. त्यानंतर इथे सगळे ड्रायफ्रुट्स मी अशा पद्धतीने भाजून घेतले आहे. एकदम मंद आचेवर भाजायचे आहे. आता हे गार होऊन द्यायचे आहे म्हणजेच थंड होऊन द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर तुमच्याकडं फूड प्रोसेसर जर असेल, तर त्यामध्ये एकदम जाडं-भरडं अशा पद्धतीने ठेचून किंवा दळून घ्यायचं आहे. आता इथे मी म्हणजेच आपल्याकडं खलबत्ता असतो त्यामध्ये मी ठेचून घेतलेले आहे म्हणजे सगळे अशा पद्धतीने जाडे-भरडे ठेचून घेतले आहे. चला तर मग खजूर आणि ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. सर्वात पहिले मी इथे मनुके घेतले. मनुके आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. मनुके भाजताना थोडंसं तूप टाकायचं आहे मनुक्यांना आणि मस्त एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. आता हे भाजून का बरं घ्यायचे? कारण त्याचं जे बाइंडिंग आहे ते लाडूला झालं पाहिजे त्याच्यामुळं म्हणजेच ते चिकट झालं पाहिजे त्यामुळे आणि त्याची चव सगळ्या लाडूला लागली पाहिजे त्यामुळे हे सर्व भाजून घ्यायचे आहे. आणि खजूर सुद्धा भाजून घ्यायची आहे तुपामध्ये कारण ती मऊ होते म्हणजेच तिचं बाइंडिंग होण्यासाठी लाडूला मदत होते. आणि हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अंजीर सुद्धा भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अंजीर सुद्धा भाजायचे आहे. आणि अंजीर भाजल्याशिवाय मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायचं नाही. अन्यथा तुमचे मिक्सरचे भांडे खराब होऊ शकते. हे तुम्ही नक्की लक्ष ठेवा. आणि हे सर्व भाजून झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे. आता मी दाखवते तशा पद्धतीने तुम्ही बारीक करून घ्या. आता हे बारीक झाल्यानंतर हे एकत्र मिक्स करायचं आहे. म्हणजे जे आपण दळणार आहोत म्हणजेच खजूर असो किंवा अंजीर असो किंवा मनुका असो हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला लाडूचं हे टाकायचं आहे. आता हे मिक्स बघा मी कशा पद्धतीने करते. हे इकडं आहे अंजीरचा चुरा, त्यानंतर मनुक्याचा आणि हा आहे खजूरचा चुरा. आता हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसते. यामुळे आपल्याला बाइंडिंगला लाडू तयार करण्यासाठी खूप जास्त मदत होते. आणि आपण घेतलेला चुरा म्हणजेच लाडूचं जे मिश्रण घेतलं होतं ड्रायफ्रुट्सचं ते सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जोर लावायचा आहे त्यामुळे ते एकजीव होण्यास मदत होते. आणि अशा पद्धतीने आपले हे सर्व तयार झाल्यानंतर त्यावर वरतून तुम्हाला आवडीनुसार तूप टाकून घ्यायचं आहे इथे. आता हे तूप टाकल्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजेच तूप मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे. तूप तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. इथे लाडू तयार होत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाडू तयार होतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.